मित्रांनो नमस्कार. आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पोस्टसाठी ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल GDसाठी ॲडव्हर्टिजमेंट ही ऑलरेडी मार्केटमध्ये आलेली आहे आणि ssc.nic.in या वेबसाईटवर ती ॲप्लिकेशन सध्या ओपन आहे. तुम्ही या पोस्टसाठी या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर ही वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे बघा ssc.nic.in या वेबसाईटवर गेल्यावर उजव्या हाताला तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल. हे इथे लॉग इनचं ऑप्शन, बरोबर. आपल्याला या परीक्षेसाठी अप्लाय करायचं आहे. जर तुमची स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर ऑलरेडी प्रोफाईल नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करण्यापूर्वी रजिस्टर करावं लागेल. काय करावं लागेल? रजिस्टर करावं लागेल, नवीन यूजर असल्यामुळे. मग ती प्रोसेस आधी आपण समजून घेऊ. रजिस्टर करताना काय करावं लागतं? या विंडोवर इथे खाली हा जो टॅब दिसतोय रजिस्टर नाव, त्याच्यावर क्लिक करायचं आणि अशी पॉपअप विंडो येईल. तिथे तुम्हाला रजिस्टर नाववर क्लिक केल्यानंतर काही माहिती विचारली जाईल. ठीक आहे, बघा माहिती कशी आहे. बेसिक डिटेल्स, ॲडिशनल कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि फोटो आणि सिग्नेचर असे 3 डिटेल्स आपल्याला अपलोड करायचे आहेत आपली प्रोफाईल तयार करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला SSC कॉन्स्टेबल GDच्या पोस्टला अप्लाय करण्यापूर्वी तुमची प्रोफाईल तयार करावी लागेल. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स किंवा काय माहिती तुमच्यासोबत ठेवावी लागेल ते आता आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे, सगळ्यात आधी ते पॉपअप विंडोमध्ये आपल्याला विचारलं आहे डू यू हॅव आधार. आता जनरली सगळ्यांकडे आधार कार्ड असतं, त्यामुळे येस आपण म्हटलं की लगेच इथे आधारचा नंबर आपल्याला टाकावा लागेल. पुन्हा तोच नंबर इकडे टाकायचा व्हेरिफिकेशनसाठी. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर ही पुढची 1C मधली माहिती मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. मग त्यांनी विचारलं की टाईप ऑफ ID, मग ते तुम्हाला टाकावं लागेल की पासपोर्ट आहे की लायसन्स आहे की इलेक्शन ID आहे. म्हणजे जे डॉक्युमेंट्स आधार कार्डच्या ऐवजी वापरू शकतो त्याची लिस्ट नोटिफिकेशनमध्ये SSCच्या दिलेली आहे, ती बघून घ्या. त्याप्रमाणे ते डॉक्युमेंट्स तुम्ही वापरू शकता. पण शक्यतो ती वेळ तुमच्यावर येणार नाही कारण तुमच्याकडे आधार कार्ड आहे असं मी गृहीत धरतो. आधार कार्डचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला नाव विचारलं जाईल. तर ते तुमच्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे नाव आहे, नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव किंवा आडनाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव ज्या फॉर्मॅटमध्ये असेल त्याच पद्धतीने तुमचं नाव लिहायचं आहे. श्री, श्रीमती, मिस्टर, मिसेस, डॉक्टर, प्रोफेसर असं काहीच लिहायचं नाही आहे. जे आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवर नाव आहे त्याचप्रमाणे ते नाव टाकायचे. स्पेलिंगसुद्धा तशीच पाहिजे. पुन्हा तेच नाव इथे व्हेरिफिकेशनसाठी टाकायचं आहे. पुढचा जो पॉईंट आहे, हॅव यू एव्हर चेंज्ड युअर नेम. तुमचं नाव जर का तुम्ही गॅझेटमध्ये चेंज केलं असेल तर तुम्हाला इथे येस म्हणून टाकायचं आहे. अदरवाईज तुमच्या नावात काही बदल नसेल तर नो, ॲज इट इज जे आहे ते तसंच ठेवायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ती माहिती दिसते. इथे तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड तुम्ही व्हेरीफाय केलेला आहे, पुन्हा तोच नंबर टाकून आधार कार्डची माहिती टाकल्यामुळे ही कंपल्सरी माहिती डिसेबल झालेली आहे. बघा टाईप ऑफ ID आणि ID नंबर. नंतर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटनुसार, पुन्हा तेच नाव टाकायचं आहे आणि तुमचं नाव बदललेलं नाही आहे असं गृहीत धरून मी ही माहिती तुम्हाला देतोय. ठीक आहे, जर नाव बदललं असेल तर बदललेलं नाव इथे येस म्हटलं की तिथे लगेच समोर विंडो येते, त्यात ती तुम्ही माहिती टाकायची आहे. ठीक आहे, मग आता इथे बघा, मग इथे जर का आपण नाव बदललंय असं म्हटलं की लगेच आपल्याला बदललेलं नाव इथे लिहावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणेच ते व्हेरीफाय करायचं आहे. आईचं नाव टाकायचं आहे, ते पण आपल्याला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटप्रमाणेच टाकायचं आहे, ते व्हेरीफाय करायचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, तीसुद्धा व्हेरीफाय करायची आहे. नंतर आपल्याला 10वीच्या एक्झामचे डिटेल्स टाकायचे आहेत. एज्युकेशन बोर्ड, नंतर तोच एज्युकेशन बोर्डचं पुन्हा नाव आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ही माहिती भरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ती समोर दिसते. बघा, अत्यंत सोपी माहिती आहे, सुटसुटीत फॉर्म आहे, काही अवघड नाही आहे. ठीक आहे, ओके.
मग त्यानंतर आपल्याला SSC सर्टिफिकेटवर आपला जो रोल नंबर होता तो टाकायचा आहे, पुन्हा तो व्हेरीफाय करायचा आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जी कुठली माहिती टाकली आहे ती दोनदा टाकतोय व्हेरिफिकेशन पर्पजसाठी. ठीक आहे. इयर ऑफ पासिंग टाकलं, पुन्हा व्हेरीफाय केलं ते. मग आपलं जेंडर, मेल आहोत, फिमेल आहे की ट्रान्सजेंडर आहोत ते टाकायचं आहे, पुन्हा ते व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. मग आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी विचारलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ते ड्रॉपडाऊन मेनूमधनं निवडायचं की आपण 10वी पास आहोत, 12वी पास आहोत की ग्रॅज्युएट आहोत की आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याप्रमाणे टाकायचं. मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा टाका. तुम्ही इंटरनेट कॅफेवर जाल, फॉर्म भराल, तिथे इंटरनेट कॅफेवाल्याचा मित्राचा नंबर टाकाल, तसं करू नका. स्वतःचा मोबाईल नंबर टाका, नंतर तोच पुन्हा नंबर टाकायचा आहे व्हेरिफिकेशनसाठी. तुमचा स्वतःचा ईमेल ID टाकायचा आहे, दुसऱ्या कुणाचाच देऊ नका. जो ईमेल ID ज्याचा ॲक्सेस तुम्हाला असेल मोबाईलवर तोच ईमेल ID द्या. तोच ईमेल ID पुन्हा व्हेरीफाय करायचा आहे. नंतर तुमचं राज्य निवडायचं आहे. महाराष्ट्र राज्य असेल तर महाराष्ट्र राज्य, बाहेरचं असेल तर बाहेरचं. ठीक आहे. मग अशा प्रकारे ती सर्व इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला भरलेली दिसेल. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हां, इकडे बघा. आता तुम्हाला हा अशा प्रकारचा एक पॉपअप मेसेज येईल. प्लीज कन्फर्म युअर मोबाईल नंबर अँड ईमेल ID बिफोर सबमिटिंग द फॉर्म. का? कारण तुमच्या त्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवर 2 OTP वन टाईम पासवर्ड येणार आहेत. मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवर वन टाईम पासवर्ड येणार आहे. आपण कन्फर्मवर क्लिक केलं की लगेच आपल्याला OTP येऊन जातील. मग त्यानंतर आपल्याला असा एक पॉपअप मेसेज येईल की तुमचे बेसिक डिटेल्स जे आहेत ते सेव्ह झालेले आहेत आणि उरलेली जी माहिती आहे, राहिलेली माहिती, ती 14 दिवसांच्या आत तुम्हाला भरायची आहे. अन्यथा हे जे बेसिक डिटेल्स भरलेली तुमची अर्धवट प्रोफाईल आहे ती डिलीट होईल. त्यामुळे 14 दिवसांची वाट न बघता लगेच आपण काय करायचं आहे, लॉग इन करून पुन्हा आपली माहिती भरायची आहे. अशा प्रकारे एक मेसेज येतो आणि तिथे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन ID, रजिस्ट्रेशन नंबर अलॉट होतो, याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि वहीमध्ये, डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये आपला हा रजिस्ट्रेशन नंबर लिहून ठेवायचा. कारण नंतर विसरलं तर आपल्याला लॉग इन करता येणार नाही, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे चला. मग हा युजर नेम म्हणजे आपला नवीन रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो टाकायचा. आपल्याला जो वन टाईम पासवर्ड आलेला आहे तो इथे टाकायचा. कॅप्चा इथे टाकायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर एक विंडो पॉपअप होते. त्यामध्ये आपल्याला प्रॉम्प्ट केलं जातं की तुमचा पासवर्ड चेंज करा. काय सांगितलं जातं? तुमचा पासवर्ड चेंज करा. मग इथे आपला ईमेल ID दिसतो, आपलं युजर नेम दिसतं, ओल्ड पासवर्ड दिसतो. इथे तुम्ही नवीन पासवर्ड टाकायचा आहे, पुन्हा तोच पासवर्ड टाकायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण गेलो की आपल्याला इथे मेसेज येतो की तुम्ही तुमचा पासवर्ड सक्सेसफुली चेंज केलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लॉग इन करा. क्लोजवर इथे क्लिक करायचं आणि लॉग इन करायचं. युजर नेम म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे, नवीन पासवर्ड टाकायचा, हा कॅप्चा टाकायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं. मग अशा प्रकारची विंडो आपल्याला दिसते. इथे आपण आपले बेसिक डिटेल्स जे आहेत ते टाकलेले आहेत. ठीक आहे. मग बघा, हे बेसिक डिटेल्स आपण आपले टाकलेत, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे सगळं. मग त्याच्यानंतर आपले ॲडिशनल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स येतात. मग त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपली कॅटेगरी जी आहे ती निवडायची असते. आपण जनरल कॅटेगरीत येतो की इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये येतो, OBC मध्ये येतो, ST मध्ये येतो की SC मध्ये येतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी या 1 2 3 4 5 5च कॅटेगरीज आहेत. समजा आता या कॅन्डिडेटचा ज्याचा आपण फॉर्म भरलेला आहे तो OBC कॅटेगरीचा आहे, त्यामुळे आपण इथे काय लिहिलं? OBC. ठीक आहे. ते दुसऱ्यांदा आपण व्हेरीफाय केलं. नॅशनॅलिटी ऑब्व्हियसली आपण सगळे भारतीय आहोत. आयडेंटिफिकेशन मार्क, आपल्या शरीरावर जे समोर आपल्याला कोणी पाहिलं तर दिसू शकणारी, सहज दिसू शकणारी अशी काही खूण आहे का, ती इथे लिहायची. ठीक आहे. आलं का लक्षात? हां. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी. बघून घ्या, तुम्ही अपंग असाल आणि या परीक्षेसाठी अप्लाय करू शकत नसाल तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. त्यामुळे बहुतेक मुलांचं उत्तर इथे काय असणार आहे? नो. ठीक आहे. मग जर का तुम्ही येस म्हटलं तर इथे टाईप ऑफ डिसेबिलिटी येतं.
इथे लिहिलेले आहेत बघा डिसेबिलिटीच्या टाइप्स, त्या अलाउड आहेत की नाही ते फक्त तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे. नंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकावा लागेल जर का तुम्ही डिसेबल असाल तर. त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल, परमनंट ॲड्रेस इथे हा इथे परमनंट ॲड्रेस आपण टाकलेला आहे. नंतर राज्य महाराष्ट्र राज्य, जिल्हा, पिनकोड. ठीक आहे. नंतर तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तोच परमनंट ॲड्रेस आहे का असं विचारलं, हो असेल तर लगेच सेम म्हणून क्लिक करायचं. येस म्हटलं की लगेच काय होतं, तीच माहिती पुन्हा काय होते, येऊन जाते. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. आता बघा इथे रजिस्ट्रेशन नंबर आपला आहे आणि आपले बेसिक डिटेल्स भरून झालेले आहेत. हे बेसिक डिटेल्स भरून झालेले आहेत आणि ॲडिशनल डिटेल्स भरून झाले. आता डिक्लेरेशनच्या पार्टवर आपण आलेलो आहे. हे इथे डिक्लेरेशन आहे, इथे आय ॲग्रीच्या बाजूला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि काय म्हणायचं आहे, टेक अ ड्राफ्ट, प्रिंट किंवा फायनल सबमिट म्हणायचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. ते केलं की आपल्याला इथे लगेच एक नोट येते OTP साठी. मोबाईल OTP टाकायचा किंवा ईमेल OTP टाकायचा, कॅप्चा टाकायचा, सबमिट म्हणायचं की आपण पुढे आलो आणि आपल्याला दिसतं यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड युअर रजिस्ट्रेशन, युअर रजिस्ट्रेशन नंबर इज सो अँड सो. हा नंबर सुद्धा पुन्हा नीट लिहून घ्यायचा, याचा स्क्रीनशॉट काढायचा. दोन्ही पद्धतीने रजिस्ट्रेशन नंबर आपल्याकडे असायला पाहिजे, तेव्हाच ओकेवर क्लिक करायचं. मग त्याच्यानंतर इथे बघा आपण आलेलो आहोत या इथे पेजवर आणि इथे आपल्याला दिसतंय की आपल्याला कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस CAPF, NIA, SSF, रायफलमन GD इन आसाम रायफल एक्झामिनेशन हे दिसतंय. ही निळी लिंक आहे, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की हे सगळे आपले डिटेल्स जे आपण भरलेले आहेत ते सगळे आपल्याला दिसतात. मग त्यानंतर ही माहिती आपण सगळी भरायची आहे. त्या माहितीमध्ये बघा मॅट्रिक्युलेशन नंबर दिसतोय का, मॅट्रिक्युलेशन नंबर, कधी पास झालो, नंतर एक सर्व्हिसमन आहोत की नाही. आता हा कॅन्डिडेट नाहीये म्हणून नो म्हणून लिहिलं, येस म्हणून लिहिलं असतं तर बाकीचे पुढचे डिटेल्स आपल्याला भरावे लागले असते. ठीक आहे. पुढे जाऊया. NCC सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही इथे भरायचं आहे, ड्रॉपडाऊन मधनं निवडायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला परीक्षा कुठल्या सेंटरवरून द्यायची आहे ते सेंटरचा तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे. वेस्टर्न रिजनमध्ये समजा या कॅन्डिडेटने औरंगाबाद, नाशिक आणि पुणे हे 3 सेंटर घेतले, तुम्हाला 3 सेंटरची चॉईस द्यायची आहे. जर का पहिलं सेंटर नाही मिळालं तर दुसरं नाही मिळालं तर तिसरं, आणि तिन्ही अवेलेबल नसतील तर मग SSCच्या चॉईसने तुम्हाला सेंटर मिळेल. त्यामुळे लवकर फॉर्म भरण्याचा फायदा हा आहे की तुमच्या पसंतीचं सेंटर तुम्हाला मिळण्याची शक्यता वाढते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही कुठले डोमेसाईल आहात त्या राज्याचं नाव लिहायचं आहे, ते कन्फर्म करायचं आहे. नंतर कुठल्या जिल्ह्याचे तुम्ही नागरिक आहात ते सुद्धा लिहायचं आहे तुम्हाला. नंतर बाहेरच्या कुठल्या राज्यात आलेले आहात का तर नाही म्हणून लिहायचं, शक्यतो नाही म्हणूनच असेल. ठीक आहे. नंतर इथे बघा whether you would like to avail the benefit of reservation from the state union territory of your origin, म्हणजे तुमच्या मूळ राज्यातून तुम्ही जर का इकडे आलेले असाल तर मूळ राज्याचं बेनिफिट तुम्हाला घ्यायचं आहे का. जर का इथे तुम्ही येस म्हणून लिहिलं असेल तर तुम्हाला हे ऑप्शन आहे. ठीक आहे. नंतर तुमचं स्टेट ऑफ ओरिजिन लिहायचं आहे इथे. नंतर आता विचारलंय की कॅन्डिडेट बिलॉंग्स टू मिलिटन्सी नक्सल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट. एखादा कॅन्डिडेट गोंदियाचा असेल, गडचिरोलीचा असेल, जे की या नोटिफिकेशनमध्ये डिक्लेअर केलेले नक्षलग्रस्त जिल्हे आहेत, तर त्याने इथे येस म्हणून लिहायचंय, बाकीच्यांनी नो म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर बॉर्डर डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे. बॉर्डर डिस्ट्रिक्ट म्हणजे काय की जम्मू काश्मीर, लडाख, नॉर्थ ईस्ट किंवा नेपाळशी, भूतानशी, चीन बरोबर असलेल्या सीमेवर जर का आपलं राज्य असेल आणि तिथले जिल्हे असतील तर ते बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे. नंतर आपल्याला पोस्ट प्रिफरन्स द्यायचा आहे मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा पोस्ट प्रिफरन्स देताना तुम्हाला ते पोस्ट प्रिफरन्स कसा द्यायचा आहे याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. संकल्प एज्युकेशनच्या 17 जुलै 2021च्या व्हिडिओमध्ये
पोस्ट प्रिफरन्स सिव्हिलियन पोस्टिंग पाहिजे की बॉर्डर किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये पोस्टिंग पाहिजे, हा जो व्हिडिओ आहे ते बघायला तुम्ही विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमचं पोस्ट प्रिफरन्स तुम्ही ठरवा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता वेळ येते आपला फोटो आणि आपली सिग्नेचर अपलोड करण्याचा. ठीक आहे, तर फोटो काढताना त्यावर काय तारीख असायला पाहिजे, किती लेटेस्ट फोटो पाहिजे, याच्या इन्स्ट्रक्शन्स नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहेत, ते बघा. फोटोची साईज, फोटोचा फॉर्मॅट, सहीची साईज, सहीचा फॉर्मॅट हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. फोटो 20 ते 50 KB मध्ये पाहिजे, तो जेपेग किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे. इमेजची साईज साधारणपणे 3.5 सेंटीमीटर रुंदी आणि 4.5 सेंटीमीटर हाईट या प्रपोर्शनमध्ये पाहिजे. ठीक आहे, नंतर सिग्नेचर 10 ते 20 KB जेपेग किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये आणि 4x2, 4 रुंदी आणि 2 सेंटीमीटर उंची अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला सही पाहिजे. हे सॉफ्ट कॉपीमध्ये स्वतंत्र स्कॅन करून ठेवा, तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, नंतर तुम्ही कुठल्या तारखेला फोटो काढलेला आहे त्याची तारीख इथे मेन्शन करायची आणि ती फोटोमध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. ठीक आहे, नंतर डिक्लेरेशनमध्ये आय ॲग्री म्हणायचं इथे आणि पुढे जायचंय. अशा प्रकारे तुमचा फोटो दिसेल तुमचा. ठीक आहे, आणि इथे पुन्हा तुम्ही आय ॲग्रीवर क्लिक केलेला आहे. मग इथे त्याचा तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता किंवा क्लोज करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे मग आपल्याला इथे हे बघा पुढे येऊया आपण. अशा प्रकारे तुम्हाला फोटो आणि तुमची सही दिसते. ठीक आहे, मग इथे तुम्ही एडिट किंवा मॉडिफाय करू शकता किंवा सबमिट करू शकता. मग तुम्ही सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की वन्स यू सबमिट यू कॅनॉट एडिट आफ्टर फायनल सबमिशन, सो चेक ऑल डिटेल्स केअरफुली, क्लिक ओके इफ यू वॉन्ट टू सबमिट. ओके म्हटलं की आपलं फायनल सबमिशन झालं आणि ॲप्लिकेशन फॉर्म इज प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड, डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट असं म्हटलं जातं. तर ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्ही प्रिंट काढू शकता आणि पेमेंटसाठी तुम्ही येस सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, मग एकदा येस म्हटलं की आपल्याला ऑप्शन येतं की आपल्याला पेमेंट ऑनलाईन करायचं आहे की ऑफलाईन करायचं आहे. हे इथे बघा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे, आणि पेमेंट किती आहे? 100 रुपीज आहे. आता इथे विमेन कॅन्डिडेट असतील म्हणजे महिला असतील, शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब्स कॅन्डिडेट असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना पेमेंटमधनं एक्झेम्पशन दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना जी कॅटेगरी मेन्शन केली असेल त्यानुसार ही पेमेंटची विंडो येईल किंवा येणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मग ऑनलाईन पेमेंट निवडल्यानंतर इतके सारे ऑप्शन्स आहेत. नेट बँकिंग आहे, कार्ड पेमेंट आहे आणि UPIचं पेमेंट आहे, फोनपे, गुगल पे याप्रमाणे. त्यामुळे आपण हे तिन्हीपैकी कुठलेही ऑप्शन एक्सरसाइज करू शकतो. ठीक आहे, आणि मग पेमेंट केल्यानंतर हे इथे पेमेंटचं ऑप्शन तुम्ही एक्सरसाइज केल्यानंतर कन्फर्म म्हणायचं. कन्फर्म केल्यानंतर तुमची ही रिसीट दिसेल. ही रिसीट PDF मध्ये सेव्ह करून ठेवा. आलं का लक्षात? इथे तुमचा रेफरन्स नंबर असतो, तो महत्त्वाचा आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर बऱ्याचदा मुलांचे पेमेंट रिव्हर्स होतात, त्यामुळे पुढचे 7-8 दिवस 15 दिवस जरा तुमच्या मेसेजकडे किंवा बँकिंग अलर्ट्सकडे लक्ष असू द्या की हे पेमेंट रिव्हर्स झालं किंवा कसं झालं तर लगेच पुन्हा पेमेंट करून टाका. ठीक आहे, नेक्स्ट. मग अशा प्रकारे तुमची ही रिसीट जी आहे ती जनरेट होते. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर आणि रेफरन्स ID, कोणत्या तारखेला पेमेंट झालं आणि ट्रान्झॅक्शन अमाऊंट किती आहे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस आपल्याला दिसतं. याची प्रिंट काढून ठेवायची, कारण भविष्यात काही अडचण आली तर हीच प्रिंट आपल्याला वाचवू शकते या रिसीटची. ठीक आहे, सो याची सॉफ्ट कॉपीमध्ये PDF सेव्ह करून ठेवा आणि प्रिंट पण काढून ठेवा. ओके, मग अशा प्रकारे आपल्याला आपली ॲप्लिकेशन दिसते. हे बघा, ही ॲप्लिकेशन आहे. इथे कॅन्डिडेटचा फोटो, त्याचं नाव, त्याची सही आणि हे त्याचे डिटेल्स इथे याप्रमाणे दिसतात. तर अत्यंत सोपी प्रोसेस आहे, घाबरू नका. फक्त फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, तुमचं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर तुमचं फोटो, त्याची सॉफ्ट कॉपी, सही, त्याची सॉफ्ट कॉपी, या गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे,
तर अत्यंत शांत चित्ताने फॉर्म भरा. कुणावरही फॉर्म भरण्यासाठी अवलंबून राहू नका. मागे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 17 जुलैचं संकल्प एज्युकेशनचा फॉर्म भरण्याबाबत नाही, ॲडव्हर्टिजमेंटबाबत जो व्हिडिओ आहे तो बघा. त्याच्यामध्ये पोस्टची चॉईस कशी भरायची याबद्दल गाईड केलेलं आहे, त्याचा वापर करा. ठीक आहे. थँक्यू.